नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. मुंबईच्या वर्सोवा वांद्रे सी लिंक आणि वर्सोवा दहिसर कोस्टल रोड यांना जोडणाऱ्या मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तरच्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहणी केली. मुंबईतल्या वाहतुकीसाठी एक समांतर आणि सिग्नल मुक्त मार्गाची आवश्यकता होती. त्या अनुषंगाने सागरी किनारा मार्गाचं काम सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. नियोजित आराखड्यानुसार कामानं वेग घेतलाय. मान्सूनचे 2 ते 3 महिने आणि त्यानंतरच्या कालावधीतील कामं सुद्धा नियोजनानुसार वेळेत पूर्ण केली जातील असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. अशा लाटांमध्ये काम करणं अत्यंत कठीण आहे, पण तरी देखील वेगानं काम होतंय. सातत्याने त्याच्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण दूर केलेल्या आहेत. वेगवेगळ्या कोर्ट केसेस झाल्या त्या आपण जिंकलेलो आहोत. परमिशन्स वेगवेगळ्या घ्यायच्या होत्या त्या आपण मिळवलेल्या आहेत आणि आता हे काम वेगाने होईल आणि पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की 2-3 महिन्यामध्ये मान्सून संपल्यानंतर अत्यंत वेगानं हे काम होईल. प्रयत्न असा आहे की बांद्रा वर्सोवा मार्च 28 पर्यंत संपला पाहिजे आणि वर्सोवापासून भाईंदरपर्यंतचा जो आपले हे कनेक्टर्स आहेत सगळे वेगवेगळे, हे सगळे डिसेंबर 28 पर्यंत संपले पाहिजेत. त्या दृष्टीनं हे सगळं काम चाललेलं आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डींच्या उपस्थितीत बैठक पार पडली. महाराष्ट्राला देशातील ग्रीन स्टील हब बनवण्यासाठी गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी या राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली. या खाणी राज्य शासनाला मिळाल्यास 2 वर्षांमध्ये कार्यान्वित करू आणि 2030 पर्यंत उत्पादन सुरू करून पुढील काळात स्टील उत्पादन निर्यातदार म्हणून भारताला पुढे आणू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या बैठकीला प्रमुख मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. राज्यभरात शाळेच्या पहिल्या दिवशी नवोदित विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव दिमाखात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शाळांना भेट देत विद्यार्थ्यांचं स्वागत करत मनमोकळा संवादही साधला. मुख्यमंत्री फडणवीसांनी पनवेल तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या पीएम श्री शाळा वहाळला भेट देत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं, तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाणे पालिकेची शाळा क्रमांक 23 या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ तालुक्यातल्या कान्हेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. सुनेत्रा पवारांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवादही साधला. पनवेलमधल्या वहाळ जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यावेळी इयत्ता 4थीच्या विद्यार्थिनीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली. विद्यार्थिनीनं शिक्षण, सामाजिक कार्य आणि डिजिटल युगातील बदलांबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले. विद्यार्थिनीच्या आत्मविश्वासपूर्ण प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी मनमोकळेपणानं उत्तर देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं. कुठल्याही सामाजिक कामात आव्हान असतानाच जेव्हा तुम्ही समाजात असं काहीतरी करायचं असतं त्यावेळी प्रत्येक ठिकाणी जी व्यवस्था असते ती आपल्याला बदलावी लागते. व्यवस्था बदलताना त्याच्यामध्ये अडीअडचणी येतात. कुठेही आपण व्यवस्थेचा विचार घेतो त्यावेळी त्याच्याशी संघर्ष करावा लागतो. पण चांगलं काम जर आपण केलं तर चांगल्या कामामध्ये आपण यशस्वीच होतो. पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील जबील कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. बुलेट ट्रेनमुळे मुंबई पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटात होणार आहे. तसंच जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र माल वाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचा महत्त्वाचा केंद्र बनवण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रमुख उपस्थितीत आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. पालखी प्रमुखांनी बैठकीत मांडलेल्या सूचना आणि अडचणींची दखल घेऊन त्यावरती आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असं देखील सुनेत्रा पवार म्हणाल्या. यावेळी प्रमुख मान्यवरांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील पर्वतीय बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवरती टनेल हुड्स बसवण्यात येत आहेत. भारतामध्ये प्रथमच रेल्वे बोगद्यांसाठी अशा प्रकारचं टनेल हुड तंत्रज्ञान विकसित करून अंमलात आणण्यात आलंय. महाराष्ट्रात 7 पर्वतीय बोगदे आणि गुजरातमध्ये 1 पर्वतीय बोगदा आहे. या सर्व पर्वतीय बोगद्यांच्या दोन्ही टोकांना टनेल हुड्स बसवण्यात येत आहेत. ज्या देशात बुलेट ट्रेन ताशी 300 किलोमीटरपेक्षा अधिक वेगानं धावतात तिथला उच्च वेग रेल्वे प्रणालीमध्ये टनेल हुड्स हे एक सामान्य वैशिष्ट्य आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी प्रगत अभियांत्रिकी उपाययोजना आणि आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींचा वापर करण्यात येतोय.
महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.